आपल्या आजूबाजूला असणारी कोणतीही व्यक्ती ही तिचा खरा चेहरा दाखवते की मुखवटा घालून फिरते हे ओळखणं हल्ली अवघडच झाले। आता हेच बघा, कीर्तन करणाऱ्या व्यक्तीकडे आपण किती श्रद्धेनं पाहतो, मात्र त्या चेहऱ्यामागं एखादा राक्षस असला तर। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात असंच काहीसं घडलंय। 19 जुलै रोजी तेल्हारा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला गावातील तरुणाने फूस लावून पळवून नेलं अशी तक्रार दाखल झाली। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतील पीडित मुलीच्या आई-वडिलांनी काही प्रतिष्ठित नागरिकांमार्फत पोलिसात धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला, त्यात गावातील नागरिकांकडून धक्कादायक माहिती हाती लागली। 4 महिन्यापूर्वी गावातील वारकरी सप्ताहानिमित्त एक तरुण कीर्तन आणि पखवाज वाजवण्यासाठी गावात आला होता। त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत ओळख वाढवली आणि त्यानेच या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचं समोर आलंय। तशी तक्रार ही दाखल झाली आहे। प्रदीप लासूरकर असं या आरोपीचं नाव आहे। प्रदीपनं त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC परिसरातील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याला अकोल्यात आणलं। पुढील कारवाईसाठी आरोपीला तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।